महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री काळभैरवनाथ देवाच्या यात्रेसाठी आज भक्तांची मोठी गर्दी। बिळूर तालुका जत जिल्हा सांगली येथे महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री काळभैरवनाथच्या देवाची यात्रा गेल्या 2 ते 3 दिवसापासून उत्साहात सुरू आहे। या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत। आज बिळूर तालुका जत येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची हजेरी लावली होती। रांगेत उभारून हजारो भाविकांनी आपले दर्शन घेतले। जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मान्य सूरज बिजली यांच्या नेतृत्वाखाली बिळूर येथे चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। बिळूर यात्रा कमिटी व ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रेकरूसाठी खास पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे। गेल्या 8 ते 10 दिवसापासून या परिसरामध्ये ग्रामपंचायतीने अतिशय चांगल्या पद्धतीने स्वच्छता राबवून यात्रेकरूसाठी खास व्यवस्था करण्यात आलेली आहे। यात्रा कमिटीच्या वतीनेही कोणत्याही यात्रेकरूंची गैरसोय होऊ नये यासाठी खास व्यवस्था करण्यात आलेली आहे। आमचे बिळूर येथील TV1 मराठीचे प्रतिनिधी माननीय संजय कोटगोन यांचा हा यात्रेचा स्पेशल रिपोर्ट पाहूया। मी रामानाथ शिवराय भाविक देवस्थान कमिटीचे व्हाईस चेअरमन। आज श्री काळभैरवनाथ यात्रेचे येणार भक्त लोकांना हार्दिक स्वागत। ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ಚೇತನ್ ಗೆಜ್ಜಿ ಬಿಳೂರು ಗ್ರಾಮದ ಆರಾಧ್ಯ ದೈವವಂತ ಶ್ರೀ ಕಾಳಭೈರವನಾಥ ಯಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವದ ಪರವಾಗಿ ಎಲ್ಲ ಸದ್ಭಕ್ತರಿಗೆ ಹಾರ್ದಿಕ ಸ್ವಾಗತ। ಎಲ್ಲರೂ ಈ ಯಾತ್ರೆಯನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಪೂರೈಸಬೇಕೆಂದು ಹಾರೈಸುತ್ತೇನೆ। ನಮಸ್ಕಾರ। नमस्कार, मी डॉक्टर राजेश जीवनराव, मुलगा श्री काळभैरवनाथ देवस्थान यात्रा कमिटीचे चेअरमन यांचा मी मुलगा असून मी बिळूर एज्युकेशन फाउंडेशन बिळूरचे सेक्रेटरी आहे। तर 23 तारखेपासून सुरुवात होणाऱ्या या हरबंडी महोत्सवात तसेच बिळूर यात्रा कमिटीच्या वतीने मी येणाऱ्या सर्व सद्भक्तांचे हार्दिक मनस्वी स्वागत करतो आणि आपण सर्वजण मिळून यात्रा अत्यंत आनंदात उत्सवात्मक वातावरणात सुरळीत पार पाडूया एवढे माझे मी मनोगत करतो। मी दुर्गसू बाळप्पा कायतोरे, सदस्य ग्रामपंचायत बिळूर, विश्वस्त श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट कमिटी। महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व आराध्य दैवत असलेले श्री काळभैरवनाथ देवाची यात्रा सालाप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात भरवण्यात येत आहे। 23/2/2024 रोजी श्रीचे आगमनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। आज 24/2/2024 रोजी श्रीचे नैवेद्य मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। तसेच रविवार 25/2/2024 रोजी श्री हरबंडीचे महोत्सव होणार आहे। तसेच 27/2/2024 रोजी पालखी मिरवणुकीने व वाळूच्या शर्यतीने यात्रेची सांगता होणार आहे। तसेच जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय सूरज बिजली साहेब
त्यांच्या सूचनेनुसार चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसेच देवस्थान ट्रस्टच्या वतीने पाण्याची सोय असेल किंवा आपल्या बैलगाडीने जे काही भक्त लोक येत असतात बाहेरगावून त्यांना चाऱ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी बिळूर ग्रामपंचायत व देवस्थान ट्रस्टच्या वतीने व्यवस्थित नियोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व सद्भक्तांना व गावकरी तरुण मंडळांना विनंती आहे की कोणतेही अनुचित प्रकार न करता यात्रा शांतताईत सुरळीत पार पडण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करायचे आहे. तसेच तसेच येणाऱ्या सर्व सद्भक्त व ग्रामस्थ मंडळींचं श्री देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो. Press the bell icon on the YouTube and never miss another update.